शक्ती या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा। बंदरांवर धोक्याचा बावटा या ठिकाणी फडकवण्यात आला। वादळाची तीव्रता वाढत असल्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडचं काम अजूनही पूर्ण न झाल्यामुळे चिल नागरिकांचा या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास। अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष। विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्री पर्वतात गुंजणार, तर विदर्भातील वाघांची वाढती संख्या पाहता हा निर्णय। याआधी केंद्रीय वन खात्यानं स्थलांतरणास परवानगी नाकारली होती। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून कर्णकर्कश आवाज करणारा दुचाकींवर कारवाई। पोलिसांनी 30 दुचाकींवर कारवाई करत दंड ठोठावला, तर काही दुचाकीस्वारांना गाडीचं सायलेन्सर्स बदलायला लावलं। सोलापूरमधील माढ्याच्या बेंबळे वाफेगाव या रोडवरील भीमा नदीच्या पुलावर मगरीचं दर्शन, तर अचानक मगरीचं दर्शन झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिक वाहन खड्ड्यात अडकल्यामुळे या ठिकाणी अपघात आणि अपघातात मृत्यू झाल्याची माहिती, तर व्यक्तीविरोधातच गुन्हा दाखल। बेदरकारपणे वाहन चालवत असल्यामुळे नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल। नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झाला होता अपघात। भंडाऱ्याच्या मांगली गावातील खदाणीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून अजगरांचं बस्तान, तर परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। वन विभागानं अजगराचा बंदोबस्त करण्याचीही मागणी।